तळेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या खुन्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। 3 नायजेरियन फ्रॉड गँगमधल्या तिघांना पोलिसांनी वडाळा इथनं ताब्यात घेतलंय। या तरुणीचं नाव राणी सिंग असं होतं आणि ही तरुणी नालासोपारा इथली रहिवासी होती। तिला 15 दिवसांपूर्वी एक मेल आलेला होता आणि त्या मेलमध्ये तिला लॉटरी लागल्याचं कळवण्यात आलं होतं। तसंच त्याखाली संपर्क नंबरही दिला होता। या संपर्क क्रमांकावर तिने संपर्क केल्यावर राणी सिंग यांना आपल्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली। मात्र ही लॉटरी मेल सारखं काहीतरी फसवं असल्याचं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं। यानंतर कुटुंबियांबरोबर भांडण करून ती घरामधून बाहेर पडली। वडाळ्यामध्ये ही तरुणी या नायजेरियन नागरिकांना भेटली। तिथे तिने हालाखीचे दिवस काढले। लॉटरीचे पैसे मिळावे यासाठी राणीने त्यांच्याकडे तगादा लावला। अखेर वैतागलेल्या या नायजेरियन व्यक्तींनी या राणीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये टाकून तळेगाव इथं फेकून दिला। या घटनेमुळे पुन्हा एकदा लॉटरीची आमिषी आणि नायजेरियन व्यक्तींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। धुळे मिळाले दोघांच्या आम्ही तपास केला आणि त्यातून आम्हाला 2 आरोपी नालासोपारा येथे निष्पन्न झाले। 2 आरोपी ताब्यात घेतले। त्याला अधिक विचारपूस करता त्यांनी तिसऱ्या आरोपीचं नाव सांगितलं जो या गुन्ह्याचा मास्टरमाइंड आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।